ज्ञान ग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. सर्व वस्तू तुझ्या अधिकाराखाली आहेत आणि ज्याच्यामुळे तुला तुझ्या निर्णयांचे समर्थन करावे लागेल असा अन्य परमेश्वर नाही. न्यायाचे उगमस्थान तुझ्या अधिकारात आहे. तू सर्वांचा प्रभू आहेस, म्हणूनच तू प्रत्येकाला दया दाखवतोस. तुझ्या सर्वाधिकाराविषयी जेव्हा लोक संशय घेतात, तेव्हा तू त्यांना आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवतोस. तुझा सर्वाधिकार जाणून जे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांना तू शिक्षा करतोस. तू सर्वाधिकारी असलास तरी दयाळू न्यायाधीश आहेस. इच्छा होईल तेव्हा तू कारवाई करू शकतोस, तथापि मोठ्या सहनशक्तीने तू आम्हावर राज्य करतोस. ह्या तुझ्या वर्तनाने तू तुझ्या लोकांना असे शिकवले आहेस की नीतिमान माणसाने नेहमी दयाळू असावे. तुझ्या लोकांना त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप करण्याची संधी देऊन तू त्यांना महान आशा दाखवली आहेस. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलाचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कणहण्याने मध्यस्थी करतो. पण अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने लोक समुदायांपुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला आणि दाणे आले, तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निधन कोठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोण्या वैऱ्याचे आहे? दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निधन गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांस सांगेन की पहिल्याने निधन गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. त्याने त्यांच्या पुढे आणखी एक दाखला मांडला. स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर सर्व भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांत वस्ती करतात. त्याने त्यांच्या पुढे आणखी एक दाखला सांगितला की
स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पीठामध्ये लपवून ठेवले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्या बरोबर काही बोलला नाही, ह्यासाठी की संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की, मी आपले तोंड उघडून दाखले देईन. जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करीन. नंतर तो लोक समुदायास निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निधनाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निधन गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना आणि अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत ते ऐको. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.